इंडिया में सिंगल मदर होना इज़ नॉट एन इशू. सिंगल मदर का खुश होना थोड़ा इशू. सिंगल वुमेन का खुश हो के वो खुशी दिखाना, ते दाखवणं, ते तर म्हणजे महापाप. गाव खेड्यांमध्ये जायची, तिकडचे जे बायका आहेत त्यांच्याशी बोलायची, कारण का ते जज नाही करायचे की ही कोण आहे बया, US वरून आलेली आहे, कसे कपडे घालते, काय, ते जज नाही करायचे. एका आत्याने मला शिकवलेलं आहे, खाली नज़र से सामने वाले को रोकने का. एक नज़र काफ़ी होती है बाउंड्री सेट करने के लिए. दूसरे आत्याने मला शिकवलं, फैक्ट में बात करने का, पॉइंट में बात करने का. इफ़ यू कम एट मी, आई विल एटलीस्ट टेक 2 ऑफ यू विद मी. आना है, आओ. सेट योर बाउंड्रीज, मेक योर रूल्स. सो दिस इज़ अ सेरेमनी वी डू एवरी टाइम. आंखें भर आती है, इमोशनल हो जाते हैं, एंड देन दे ट्रैवल अगेन एक नए सफ़र पे. सो ट्रैवलिंग सिस्टरहुड एक वाइब है. नमस्कार. सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातील उद्योजिकेचा या शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत. खरं तर 21 वर्ष महाराष्ट्राबाहेर म्हणजेच US मध्ये राहून महाराष्ट्राची परंपरा जपली. आज स्वतःसोबत प्रवास करून हजारो लाखो महिलांना महाराष्ट्र दाखवतायत. त्या म्हणजेच ट्रॅव्हलिंग सिस्टरहूड कंपनीच्या सुनेत्रा पालव आपल्यासोबत आहेत. मॅम, तुमचं सेल्फमेड सखीमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. खरं तर इंस्टाग्रामवरती पेज पाहिलं आज सकाळी स्क्रोल करता करता, म्हटलं बघूया, इतकं छान आहे. ट्रॅव्हलिंग सिस्टरहूड सुनेत्रा पालव, ही कंपनी काय आहे नेमकं ते आधी सांगा. ही कंपनी ना एक वाइब आहे. हां, एक वाइब आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळे ट्रॅव्हलर्स करून नाही जात कुठेही, बहिणी करून जातो. वा. 12 वर्ष अगोदर मी एक प्रतिज्ञा केलेली की महिन्यातून एकदा मी ट्रॅव्हल करणार. तेवढा एक्सपिरियन्स होता. आणि माझ्याबरोबर ज्यांना पण यायचं आहे, जे पण बायका आहेत, त्यांना घरामध्ये काय त्रास आहे किंवा मानसिक त्रास आहे किंवा दे जस्ट वॉन्ट टू गेट अवे. ओके. तर त्यांना असं असतं की कुठे जायचं, कसं जायचं, कोणाबरोबर जायचं, आमचे लाईक माइंडेड असणार की नाही, की मी एकटीच असणार, की माझं कोण बघणार, काय बघणार, हे सगळे शंका असतात. भीती पण असते. ओके. तर कोणाबरोबर जायचं, कसं जायचं, हे नेहमी. आणि कुठे जायचं असेल तर नेमकी ती ट्रिप तेव्हा जात नसते, ती कधी नंतर जात असते. तर म्हणून मी ही प्रतिज्ञा केली की महिन्यातून एकदा मी ट्रॅव्हल करणार. आणि माझ्याबरोबर ज्या पण बायकांना यायचं आहे ते लोक येऊ शकतात. कम्प्लीट टेक केअर फ्रॉम ट्रान्सपोर्टेशन, फूड, वेअर टू गो, वेन टू गो, कधी जायचं, कुठे जायचं, किती वेळेसाठी तिथं थांबायचं, काय होतं आहे तिथं, काय होणार आहे, हे सगळ्याचं एक कम्प्लीट क्युरेशन करते. म्हणजे मी एक स्वप्न बघते ट्रिपचा आणि मग ते क्युरेट करते आणि मग ते एक्झिक्यूट करते. आणि असं करून एक ट्रॅव्हलिंग सिस्टरहूड झालं. आम्ही एकामेकाचा हात पकडून जातो, हात पकडून येतो. कम्प्लीट सेफ्टी रेकॉर्ड. पण तुम्ही 21 वर्ष बाहेरगावी राहिलात, त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात आलात आणि तुम्हाला सिस्टरहूड टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी स्थापन करावीशी वाटली. पण तुम्ही महाराष्ट्रात काय यावंसं वाटलं? US मध्ये सगळं छान चाललेलं. माणुसकी तर महाराष्ट्रामध्येच आहे ना. आपली माणुसकी महाराष्ट्रामध्ये आहे. US ला गेलेली टू बी अ कमर्शियल पायलट. आणि कमर्शियल पायलट झाली. 4 बार्स आहेत माझ्या शोल्डरवरती. सो इट इज कॅप्टन सुनेत्रा पालव. ओके. आणि पण आय वॉज अ किड वेन आय वेंट टू US. वेन आय केम बॅक आय वॉज 39 to 40 years old, सिंगल मदर विथ 2 daughters. And Maharashtra, I saw it through the eyes of a woman. Monsoon देखा through the eyes of a woman. ग्रीनरी देखी थ्रू द आइज ऑफ अ वुमन. इधर की सुंदरता देखी. और इतने साल वहाँ पे अकेले रहने के बाद और सिंगल मॉम होने के बाद में जितने भी जखम थे ना, जेवढं पण मनाला लागलेलं, त्रास झालेलं, डोक्याला त्रास झालेलं ना, ते आपल्या महाराष्ट्राच्या गावामध्ये जाऊन एक नदीच्या किनारे बसून ते सगळं वाहून गेलं ग. आणि एवढी शांतता भेटली की एक नातं जुडलं की ही माझी आई आहे, निसर्ग माझी आई आहे, मी इथं आली आहे तिच्याकडे, तिने मला ठीक केलं आहे आणि आता तिने परत पाठवली. तीच हिलिंग मग आता आम्ही पुढे देतो. मुलांना घेऊन गेली, मैत्रिणींना घेऊन गेले. आणि आज ट्रॅव्हलिंग सिस्टरहूड हे फेसबुकवरती 18,000
प्लस स्ट्रॉंग कम्युनिटी आहे आणि हंड्रेड्स स्ट्रॉंग कम्युनिटी आहे. पण आज पण मी फक्त लिमिटेड बायकांना आपल्याबरोबर घेऊन जाते एक बस भरून. का? सगळ्यांना तोच पर्सनल अटेन्शन भेटलं मिळायला हवं. अगदी खरं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीला जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल केलं तेव्हा सगळ्यात पहिलं ट्रॅव्हल कुठे केलं होतं? जेव्हा मी US वरून आलेली ना एवढ्या वर्ष अगोदर, तेव्हा सगळंच काय ना एकदम नवीन नवीन वाटत होतं. यु नो काय कळत नव्हतं की नेमकं व्हॉट इज गोइंग ऑन. यु नो इंडिया में सिंगल मदर होना इज नॉट एन इशू. सिंगल मदर का खुश होना थोड़ा इशू. सिंगल वुमेन का खुश हो के वो खुशी दिखाना, ते दाखवणं, ते तर म्हणजे महापाप. तर मी नॉन जजमेंटल प्लेसेस शोधायसाठी माझ्या गाडीमध्ये बसून निघून जायची. गावखेड्यांमध्ये जायची. तिकडचे जे बायका आहेत त्यांच्याशी बोलायची. कारण का ते जज नाही करायचे है ना, की ही कोण आहे बया, US वरून आलेली आहे, कसे कपडे घालते, काय, ते जज नाही करायचे. ते फक्त बसवायचे, भाकरी चटणी पॅक करून मी त्यांना विचारायची की इथं तुम्ही कुठे जातात, तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही कुठे जातात. कारण का ते जिकडे बायका जातात आणि त्यांच्या मुलांना घेऊन जातात ते सेफ पण असणार, स्वच्छ पण असणार आणि त्यांना माहिती पण आहे. तर ते मला घेऊन जायचे आणि कमी ट्रेकिंगमध्ये असणार. तर ते मला घेऊन जायचे. मी ते जागा बघायची आणि तिकडे बसल्या बसल्याच ही कल्पना आली की असे किती लोकेशन्स आहेत जे बायकांसाठी सेफ आहेत, मुलांसाठी सेफ आहेत, पण त्यांची जाणीव नाही आहेत आपल्या शहरातल्या बायकांना. कारण का आपण उलझलेले असतो त्याच गोष्टीमध्ये संसार. आणि जास्तीत जास्त आपण जेव्हा ट्रिपसाठी जातो परत त्याच फॅमिलीला घेऊन आपण ट्रिपवरती जातो, तर तो लेबल आपल्यावर नेहमी असतो. आयदर दॅट लेबल or tag of a mother or a sister or a mother-in-law or a daughter-in-law, always a tag, always a label, or a career woman or a boss or a colleague or whatever. You are everybody's everything because you are a creator ना. लेकिन क्रिएटर को भी किधर ना किधर एक ब्रेक चाहिए और वो सेफ्टी चाहिए. तो हम ऐसे नहीं कि चढ़ गए पहाड़ पर और कुछ भी रिस्क ले लिया. नहीं, व्हेन वी गो आउट ना वी वांट टू कम बैक टू, क्योंकि एक फैमिली तो है ना पीछे छोड़ के जाते हैं, उनके पास वापस आना है, मंडे को जॉब भी तो है. तो ऐसे लोकेशन ढूंढे जो विमेन एंड चिल्ड्रन के लिए सेफ हो, जिकडे जाण्यासाठी आणि येण्यासाठी एवढा त्रास नाही झाला पाहिजे, पण तिकडे जाऊन मज्जा खूप केली पाहिजे. म्हणजे ती जी एनर्जी असते ती आपण सांभाळून ठेवतो. आणि असं एक एक लोकेशन कळत गेलं, समजत आलं. अख्खा महाराष्ट्र फिरली आणि त्याच्यानंतर आता आम्ही पॅन इंडिया पण जातो. वा. पण तुम्ही मगाशी म्हटलात आपल्या ज्या स्त्रिया आहेत भारतात राहणाऱ्या त्या संसारात गुंतल्या आहेत, नेहमी काही ना काही करत असतात. जर समजा आता आपली पॉडकास्ट बघणारी आपली सखी पॉडकास्ट बघते आणि तिला तुमच्यासोबत ट्रॅव्हल करायचं आहे, तर कसं कनेक्ट करू शकते ती तुम्हाला? मिलना ना मिलना तो योग की बात आहे. नाही मी करते. वी आर ऑन इन्स्टा. आम्ही इन्स्टावरती आहोत, आम्ही फेसबुकवरती आहोत आणि व्हॉट्सअपवरती पण आमची खूप मोठी कम्युनिटी आहे. कॉन्स्टंट ॲडव्हर्टायझिंग होतच असते. आणि कुठे ना कुठे विचारा, ट्रॅव्हलिंग सिस्टरहुड किंवा सुनेत्रा पालव, 10 बायकांमध्ये विचारलं तर एक बाई सांगेल की आम्ही गेलो आहे तिच्याबरोबर. मी सांगते कसं कनेक्ट करायचं. सुनेत्रा मॅम, मला मगासपासून पडलेला प्रश्न आहे. आपली सखी नक्कीच जॉईन होईल, तिला प्रवास करायचा आहे तुमच्यासोबत, नक्कीच करेल. पण मला एक प्रश्न पडला आहे. तुम्ही मगाशी म्हटलात सिंगल आई असणं खूप डिफिकल्ट नाही आहे, आपल्या भारतात राहणंही डिफिकल्ट नाही, पण तिचं आनंदी असणं दाखवणं हे खूप कठीण आहे. तुम्हाला काय चॅलेंजेस आले? सगळ्यात मोठा चॅलेंज तर लेबलिंग, जजिंग आणि लेबलिंग. म्हणजे पाय उचलून कुठल्याही डायरेक्शनमध्ये तुम्ही ठेवा, दुनियावाले एक लेबल लगा देंगे. जास्त जोरात हसली मी तरी लेबल लागेल. फक्त US वरून आलेली आहे तो पण एक लेबल आहे. तर कोणाशीही बोलताना कोणाशीही म्हणजे, अँड आय एम टॉकिंग अबाउट नॉट द फीमेल्स, आई एम टॉकिंग अबाउट द मेल्स, यू नो, बिकॉज यू आर लिविंग इन अ वेरी डिफरेंट सोसाइटी ओवर हियर. तो कोई भी सोसाइटी में जाओ तो सबसे पहले तो जजिंग होता था, यू नो. उसमें से ये दिखाना और ये कन्विन्स करना की सगळ्यात पहिले की ही सेफ आहे, ही ट्रिप सेफ आहे, आम्ही तुम्हाला सेफली घेऊन जाणार, सेफली घेऊन येणार. मी कमर्शियल पायलट आहे,
सो बेसिकली सेफ टू बी टेकन सीरियसली in a field of outdoor adventure was the biggest challenge. Okay? एक तो एक औरत के साथ जा रहे हो तुम, औरतों को पहले ही वीक माना जाता है इंडियामध्ये पहिलेच. तर तुम्ही एका बाईबरोबर जातात आहे, तुमच्याबरोबर कोण पण पुरुष नाही आहे, एक पण पुरुष नाही, फक्त तो ड्रायव्हर ट्रान्सपोर्टेशनचा. बाकी सगळं काय तुम्ही निसर्गामध्ये जातात आहे, तिकडे कोणच नसतं. इमर्जन्सी झाली तर काय करायचं आणि तुम्ही एका बाईबरोबर जातात आहे. तर हे सगळ्यात कठीण होतं लोकांना, म्हणजे बायकांना समजवणं की तुम्ही सेफ आहात, की आय नो व्हॉट आय एम डुईंग. आय एम अ कमर्शियल पायलट, सो आय नो अबाउट द वेदर पॅटर्न्स. मला वेदर पॅटर्न्स कळतात, शिकलेली आहे. तर कधी पाऊस पडणार आहे, कधी ऊन निघणार आहे अप्रॉक्सिमेटली. त्याच्याचबरोबर मी बॉटनिस्ट पण आहे. तर निसर्गामध्ये कुठे काय होणार आहे, फॉर एक्झाम्पल जूनमध्ये फायरफ्लायज निघतात, जुगनू भरून निघतात. सगळी लोक भंडारधारा जातात. किती रिस्की आहे. अंधारामध्ये तुम्हाला एक टेकडीपासून दुसरी टेकडीपर्यंत जातात. एवढी मोठी मोठी दगडं असतात. दगडाच्या खाली साप वगैरे असणार ना, गॅरंटी तर नाही आहे ना की साप नसणार. कारण का तुम्ही नेचरमध्ये जातात ते पण रात्रीच्या वेळी है ना, आणि ती छोटीशी लाईट लावून जातात आहे हार्डली. तसंच तुम्ही लवासाला जाऊ शकता. खुला रोड है, दोनों साइड पे जंगल है और पूरा जंगल भर जाता है फायरफ्लाइज से. यू स्टेप आउट ऑफ योर रिजॉर्ट एंड यू आर इन नेचर सीइंग फायरफ्लाइज. हाउ इजी इज दॅट. खूपच छान आहे. कास पठार, आता कास पठारला अख्ख्या वर्षामधून फक्त 2 आठवडे फूल खिलते हैं. वाइल्ड फ्लावर्स ब्लूम ऑन 6 इंचेस ऑफ वोल्कॅनिक रॉक. लेकिन कभी जाना है. युनेस्को हेरिटेज सेंटर है. सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की फुलं कधी येतात. सप्टेंबरच्या लास्ट वीकेंडमध्ये. एवरी टाइम, एवरी साल. जून हो गया, कास हो गया, अभी आने वाला जेमिनिड्स मीटियोर शावर दिसंबर 13 को पीक होता है. फ्राइडे है दिसंबर 13, मतलब सैटरडे संडे तो वीकेंड है 14th 15th. त्या दिवशी तुटते हुए तारे दिखेंगे. एवढे तारे तुटतात त्या दिवशी बाय नेकेड आय. सो रात भर हम सब औरतें जाते हैं, टेंटिंग करते हैं और कैंप फायर्स लाइट करते हैं. कैंप फायर्स बंद करते हैं, लेट जाते हैं और फिर सिर्फ टूटते हुए तारे देखते हैं. ऑलमोस्ट 120 स्टार्स पर मिनिट. यू सी सो मेनी फायर बॉल्स दिसतात इथंच. मुंबईपासून 1 तास लांब. असं नाही की कुठे जायचं बघायला आहे, कारण का आकाशामध्ये इट इज़ अ कॉस्मिक इवेंट. तुम किधर से भी देखो लाइट पोल्यूशन कम होना चाहिए. राजमाची जाओ ऊपर, राजमाची से बहुत क्लियर दिखेंगे. तो कहाँ जाना है, किधर जाना है, ये जो नॉलेज है ना, दॅट हेल्प्स. कुठे जायचं, कधी जायचं. आता एवढं सगळं तुम्ही कास पठार सांगितलं, तुटलेला तारा बघणं सांगितलं, हे मला इमॅजिन करून असं वाटू लागलं की आता मी यायला हवं तुमच्यासोबत. डिसेंबर में जितने विशेष आहे ना सगळे मागून घ्यायचे. एवढे तारे तुटतात ना सगळे. 2025चं विशेष मागून घ्यायचं. सगळे विशेष मागून घे. येस, काय काय हवंय ते सगळं मी मागून घेईल तेव्हा. त्याच्याच बरोबर एज्युकेशन पण असतं. असं नाही की फक्त आपण निसर्गामध्ये गेलो, धांगडधिंगा केला. धांगडधिंगा नाही करत आम्ही निसर्गामध्ये, बसमध्ये करतो, ट्रॅव्हलिंगमध्ये करतो. निसर्गामध्ये जाऊन ती काय ना काय आपल्याला नेहमी शिकवते. तर ते शिकणं पण गरजेचं आहे. तर आम्ही ॲस्ट्रॉनॉमर पण घेऊन जातो, टेलिस्कोप लावून. ते लोक सांगतात की हा इथं प्लॅनेट आहे, दिस नेब्युला आहे. हे तर किड्ससाठी एज्युकेशनल आणि विमेनसाठी इट इज अन एज्युकेशनल एक्सपिरियन्स ऑल्सो. आणि हे प्रत्येक लहान मुलाला माहीत असायला हवं. म्हणजे खूपच अभ्यासपूर्वक अशी तुम्ही ट्रिप अरेंज करता आणि त्यांना घेऊन जाता. पण मॅम सध्या आहे ना थोडासा वेगळा प्रश्न आहे. खरं तर असं होतं की महिला त्याच गोष्टीत गुंतल्या जातात. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मानसिक हेल्थ, म्हणजे मानसिकदृष्ट्या महिला सक्षम असेल तर सगळ्या गोष्टी करू शकते. बिलकुल. तुम्ही काय सांगाल. मेंटल हेल्थ ना मेजर प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. विमेन्स मेंटल हेल्थ, मेन्सचं पण आहे नो डाऊट, त्याच्यावरती जास्त रिसर्च नाही केला आहे. पण विमेनवरती एवढ्या बायकांना भेटली आहे. म्हणजे आमची ट्रिप 1 a month जाते 12 वर्षापासून. 2 a month पण जाते. आता 3 times a month पण जाते. 5 days 7 days. एव्हरी ट्रिपमध्ये 50 बायका असतात, 30 बायका असतात, 20 बायका असतात. कमीत कमी 20 बायका तर असतात. एवढ्या बायकांची असं नाही की मी 2 मिनिटासाठी बोलली, 8-8 तास त्यांच्याबरोबर स्पेंड केलेलं आहे. निसर्गामध्ये बसून बोललेली आहे.
तर मी काय बघितलं आहे ना की इंडियामध्ये ना टू बी अ गुड गर्ल इज द मोस्ट बिगेस्ट प्रेशर. आणि एक गुड गर्लमध्ये कसं होतं ना की आपण स्वतःचे खूप काय इच्छा दाबून ठेवतो. काय चुकीचं असेल ना, होत असेल ना, तरी आपण तोंड उघडून बोलत नाही की हे चुकीचं आहे करून. आपण नंतर मग ते विचार करून आपल्या बेस्टीला फोन करतो आणि सांगतो उसने तिने असं केलं नाही, तसं केलं, माझं असं झालं नाही, तसं झालं, पण ते आतमध्ये ठेवून ते एक टॉक्सिकपणा येतो त्याच्यामध्ये, आपल्या थिंकिंगमध्ये टॉक्सिकपणा येतो. हो. आणि त्याच्यामध्येच ना मग बिटरनेस येतं, चिडचिड येते, बिटरनेस येतो, नेगेटिव्हिटी येते. ते आतमध्ये टॉक्सिक होऊन नेगेटिव्हिटी येते. आणि तिथं बसून हे जे पोल्युशन आहे, न्यूट्रिशन नाही आहे, हे सगळे फॅक्टर्स अफेक्ट करून आपल्याला जे ॲज अ वुमेन तुमचा जेव्हा जन्म होतो, यू आर व्हेरी पॉवरफुल, यू आर अ क्रिएटर, ती थोडी एनर्जी करून निघून जाते. ॲट द एंड ऑफ द डे, बाय द टाईम यू आर 25, आजकाल तर 25, नॉट इवन 50 or 60, 25च्या वयामध्येच सकाळी उठायला त्रास होतो, बेडमधून बाहेर निघायला त्रास होतो, मीटिंग्स ठेवायला अपॉइंटमेंटमध्ये डोकं चालत नाही, कोणाचा पण राग कोणापण वरती कधी पण निघतो. ओके, ऑल दीज आर द प्रॉब्लेम्स. पण तुम्ही निसर्गामध्ये गेले ना की सगळ्यात पहिले काय होतं, फ्रेश ऑक्सिजन. फर्स्ट टाइम लंबी सांस लेते हैं ना, तो वो जे हिरवंगारपणा असतं ना ते तुमच्या अंगात येतं. तुमचे जे एंडोर्फिन्स आहेत ते लेवल हाय होतात, सेरोटिन लेवल्स हाय होतात. ओके, एक युफोरिया, बिकॉज एवढं फ्रेश ऑक्सिजन डिटॉक्सिफाय करते तुम्हाला ॲट अ सेल्युलर लेवल, तर ऑटोमॅटिकली युअर बॉडी विल रिस्पॉन्ड इन अ पॉझिटिव्ह वे विथ अ स्माईल, है की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आसपास जेवढं काय पण दिसतं, जे काय दिसतं, 20 तास मॅग्निफिशंट 20 तास मेक्स यू थिंक की आपल्यापेक्षा पण वरती कोणतरी आहे आणि आपली काय जागा आहे, तर आपण एवढे टेन्शन घेऊन का बसलो आहे, है ना. देऊन टाका टेन्शन, माइंडफुलनेस प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर नेटवर्क्स नसतात तिकडे, तर तुम्ही स्वतःवरती रिफ्लेक्ट करतात, सेल्फ रिफ्लेक्शन होतं. यू थिंक अबाउट व्हॉट यू आर, हू यू वॉन्ट टू बी. ये सारे थॉट्स ना जब करके एक के बाद एक माइंड में आता है. यू कैन नॉट स्टॉप देम बिकॉज नेचर इज़ वर्किंग ऑन यू. हीलिंग प्रोसेस होता है, किधर तुमने गलती किया, किधर क्या करना चाहिए, या सिर्फ और सिर्फ कहीं पे रुक जाना चाहिए थोड़ी देर के लिए. ये सारी चीज़ें, इट इज़ कॉल्ड माइंडफुलनेस. सो ऑटोमॅटिकली माइंडफुलनेस भी हो जाता है बिकॉज यू आर लिविंग इन द मोमेंट. म्हणजे प्रत्येक महिलांपेक्षा प्रत्येकाने निसर्गाच्या सानिध्यात जायला हवं आणि छान असा मोकळा श्वास घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, कोण आहोत, कुठे आहोत आणि नेमकं तुम्हाला काय हवं आहे हेच यातनं कळतं आहे. पण मॅम, आता तुमची पुढची ट्रिप कुठे आणि कधी अरेंज केली आहे? आमची पुढची ट्रिप गोव्याला आहे. वा. रान ऑफ कच्छला आहे आणि त्याच्यानंतर जेमलेट्स मेट्यूशहर आहे. गोव्याला पण आम्ही का जातो आहे, गोव्याला नोव्हेंबरमध्ये आम्ही का जातो आहे. लोक डिसेंबर जानेवारी असे जातात, पण आणि काय करायला जातात, धांगडधिंगा करायला जातात, पार्टी, बरोबर. पण गोव्यामध्ये नोव्हेंबरमध्ये एक स्पेशल प्लँक्टन असतं, ते बीचेसवरती येतं. इट ग्लोज इन द डार्क. तो पूरा बीच फ्लोरेसेंट होता है, फ्लोरेसेंट वेव्स आते हैं, वाइट सैंड्स, फ्लोरेसेंट वेव्स एंड शांतता. दैट इज द ट्रू एसेंस ऑफ गोवा. अजून काय हवंय आयुष्यात? इतकं छान तुम्ही सांगतानाच मी इमॅजिन केलंय. मॅम, सिस्टरहूड टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी व्यतिरिक्त तुम्ही सोशल वर्क देखील करतात. वेगवेगळ्या महिला तुम्हाला त्यात भेटतात, त्यांच्याबद्दल सांगा जरा. ॲक्च्युली माझं जे सोशल वर्क आहे ते चाइल्ड सेक्शुअल अब्यूजच्या अगेन्स्ट आहे, पॉक्सो अवेअरनेसवरती आहे आणि मी बऱ्याच वर्षापासून हे करते आहे. मी चेअरपर्सन आहे फाईट बॅक फाउंडेशन अगेन्स्ट चाइल्ड सेक्शुअल अब्यूज. विक्टम असिस्टन्समध्ये पण मी काम केलेलं आहे. त्याच्याचबरोबर जे बायका ज्यांना घरात त्रास असतो, DVचा, डोमेस्टिक व्हायलन्स,
बोलतही नाहीत. ते म्हणजे बोलतही नाही. आजही असं आहे, जरी शिकलेली असली स्त्री तरी ती पटकन बोलायला कुठेतरी घाबरते. कारण का ती फायनान्शियली स्टेबल नसते. एक नावं नाही घेणार मी, हां. पण दे वॉज दिस लेडी आणि खूप रडली माझ्यासमोर, खूप रडली माझ्यासमोर. हे आहे, ते आहे, असं आहे, तसं आहे, हे ते. मी तिला फक्त एकच क्वेश्चन विचारलं. मी बोलली, आज जर तुझ्या अकाउंटमध्ये महिन्याच्या महिने कोणी 50,000 रुपये टाकतात तर तू बाहेर पडशील? ती बोली, आत्ता पडेन. मैंने बोला 30 तो अभी कमा लेती और 20 ही कमाने हैं. जा जी ले अपनी ज़िंदगी बसंती. यू अंडरस्टैंड व्हाट आई एम सेइंग? सो फायनान्शियल इंडिपेंडेंस बहुत इम्पॉर्टंट आहे, बहुत इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक महिलेने असायलाच हवं. असायलाच पाहिजे. ओके, जॉब करना ही है, मेहनत करनी ही है. डिपेंडेंसी ऑन मेल्स क्रिएट्स अ टॉक्सिक सिचुएशन. वो बंदे को भी तो अपनी मम्मी डैडी को देखना है, अपने आप को देखना है, उस पर तुम कितना डालोगे? बरोबर. आजकल बाल बनाने जाओगे तो भी 2,000 रुपये. तो खुद को इंडिपेंडेंट होना बहुत ज़रूरी है. फाइनेंशियल इंडिपेंडेंस लाना बहुत ज़रूरी है. आज ट्रैवलिंग सिस्टरहुड की वजह से आई हैव माय ओन हाउस, आई एम अ होम ओनर, आई एम अ लँड ओनर. वाव. यू नो. आणि प्रत्येक महिलेला असं असलं पाहिजे की आपण स्वतःहून आपल्या गोष्टी घ्यायला हव्यात. त्याचा एक वेगळाच अभिमान असतो की हे मी घेतलंय, मी केलंय. आणि सगळ्यासाठी प्लॅनिंग लागते. प्लॅनिंग करणे खूप गरजेचं आहे. आज उठून बोललं की मी बेकरीचा बिझनेस सुरू करणार आहे, घरी बसून केक बनवून सगळीकडे पाठवणार आहे, शक्य नाही. आज जर ट्रॅव्हलिंग सिस्टरहुड 12 वर्षापासून जर या बिझनेसमध्ये आहे तर ह्याच्या पाठी एक कम्प्लीट बिझनेस सेन्स आहे, बिझनेस प्लॅन आहे, यु नो, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पहिले फक्त मी होती. आज ट्रॅव्हलिंग सिस्टरहुडमध्ये जे बायका जुडलेले आहेत त्यांच्या घरी फायनान्शियल इन्कम जाते आहे. इट इज़ क्रिएटेड अ फायनान्शियल इन्कम. मुझे तो स्टेबल किया ही नेचर ने, पण त्याच्यानंतर आज जे बायका माझ्याबरोबर जोडलेले आहेत, माझे टीम मेंबर्स, त्यांच्या घरी पण इन्कम जाते आहे आणि अजून पण बायका जोडतात आहे. आणि त्या महिला सक्षम होत चालल्यात. सक्षम कशी म्हटलं जसं फायनान्शियल डिपेंड न राहता इंडिपेंड असलंच पाहिजे प्रत्येक महिलेने. ॲब्सोल्युटली असलंच पाहिजे. पण तुम्ही जेव्हा बिझनेसला सुरुवात केली, सिस्टरहुड टूर्स अँड ट्रॅव्हल्समधलं वेगळेपण असं काय, म्हणजे बिझनेस रन करताना एखाद्या स्त्रीने कोणतं वेगळेपण जपलं पाहिजे? स्वतःचं पॅशन, स्वतःची पहचान. आज जर मी ट्रॅव्हलिंग सिस्टरहुड केले तर ह्याच्यासाठी नाही की मी एक हॉटेल बुक करीन, 4 लोकांना तिकडे पाठवेन. 12 वर्षापासून एव्हरी ट्रिपवरती मी स्वतः जाते. मी आजपर्यंत एक ट्रिप मिस नाही केलेली आहे, कारण का मला पण त्याची आवड आहे. निसर्गावरती मला पण प्रेम आहे, मला पण हिलिंग हवी आहे. तर इट इज बिकम्स अ नॅचरल एक्सटेन्शन ऑफ मायसेल्फ. ह्याच्या पाठी बिझनेस सेन्स तर फॉर्म्युला तर सेमच असतो बिझनेसचा. पण तुमची स्वतःची आवड काय आहे त्याला पहिले ओळखा, त्याच्यानंतर बिझनेस प्लॅन बनवा. बिझनेस प्लॅन बनवा, मग एक्झिक्यूट करा. एक्झिक्यूट केल्यानंतर मेक शुअर की एथिक्स असले पाहिजे बिझनेसमध्ये. विदाउट एथिक्स कुछ नहीं हो सकता है. फेल आहे बिझनेस. फेल आहे बिझनेस. विश्वास कोणाचाही कधीही तुमच्यावरती तुटला नाही पाहिजे. आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्याच्याचबरोबर बिझनेसमध्ये चॅरिटी पण केली नाही पाहिजे. अजिबात नाही. पैसा चॅरिटी बिझनेस. हॅव युअर डॉक्युमेंटेशन रेडी. इंडियामध्ये बायकांकडे डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम असतो. रजिस्टर्ड नसतात, इन्शुरन्स नसतात. आज आमची ट्रिप्स कधीही ओव्हर 2 नाईट्सची ट्रिप गेली, इन बिल्ट कम्प्लीट कवरेज इन्शुरन्स इज देअर फॉर एव्हरी वुमन दॅट लास्ट अप टू 30 days आफ्टर द ट्रिप. म्हणजे उद्या तुम्हाला काय जरी लागलं तरी त्याचा सगळा इलाज ट्रॅव्हलिंग सिस्टरहुडचे इन्शुरन्स थ्रू केला जाईल. घरातले कधी बोलणार नाही तू गेलेली आता आम्हाला भरावं लागतात. इतकं सेफ आहे म्हणजे. एवढं आम्ही टेक केअर करतो. वी होप फॉर द बेस्ट बट वी आर ऑलवेज प्रिपेयर्ड टू हैव आवर सिस्टरहुड का बैक इन केस ऑफ वर्स्ट केस सिनेरियो. एयरलिफ्ट करना पड़ा किसी को, कहाँ से करेंगे? इन्शुरन्स करेगा. म्हणजेच त्याचं बॅकग्राऊंड पण भक्कम हवं. जर बिझनेस सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे प्लॅन हवा आणि मुळात विश्वास, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेहनत
त्या ठिकाणी असेल तर काहीही करता येऊ शकतं, कोणताही बिझनेस रन करता येऊ शकतो. एक्झॅक्टली. तुम्ही जर आज स्वप्न बघितलं तर 3 वर्षानंतर ते स्वप्न साकार होईल किंवा 2 वर्षानंतर ते स्वप्न साकार होईल. लेकिन तुम सपना तो वही देखते हो ना जो तुम्हारे औकात के बाहर होता है, इसलिए तो मेहनत करनी पड़ती है. उसी तरह से बिझनेस को भी देखो, भलेही प्रोप्रायटरशिप असेल तुमची तरी पण प्रायव्हेट लिमिटेडसारखं तुम्ही त्याला चालवा. ट्रीट करा. यू नो, डॉक्युमेंटेशन शुड बी प्रॉपर. म्हणजे आपण जसं विचार करतो तसं मॅनिफेस्ट करतो तसं घडत जातं. बरोबर. त्या पद्धतीनेच तुमचा बिझनेस पण हळूहळू मोठा होत जातो. पण मॅम, जेव्हा तुम्ही सगळ्या महिलांना, लहान लहान मुलींना जेव्हा तुमच्यासोबत घेऊन जातात आणि आत्ता सध्या परिस्थिती वेगळी आहे, बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत, वुमन्स सेफ्टी आलीच, तुमच्यासोबत आल्यावर महिला किती सुरक्षित असतात आणि महिला सुरक्षितेचा प्रश्न सध्या तरी ऐरणीवर आहे, त्याबद्दल काय सांगाल? स्वतःची सेफ्टीची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवर असते. भाऊ कधी येणार, किती वेळ येणार, बाबा किती वेळ येतील, काका किती वेळ येईल, कधी येईल, आपण सगळीकडे एकटेच जातो की नाही. हो. मग स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी सेफ्टीची स्वतःवरती असली पाहिजे. ह्याच्यासाठी मी US मध्ये जेव्हा होती तर आय कॅन फायर अ 9mm. हो. लाठीकाठी शिकलेली आहे मी, तलवारबाजी शिकलेली आहे, हँड टू हँड कॉम्बॅट येतं मला. बापरे. मी व्हायलेंट नाही आहे. पण जर अशी कधी स्थिती आली की लाठी उचलायला लागली तर उचलण्यामध्ये मला काय प्रॉब्लेम पण नाही. पण खरं सांगू तर 30 बायका जेव्हा निघतात ना तेव्हा कोणाची मजाल होत नाही समोर यायची. हे पहिली गोष्ट हो, आहे. ते तर आहेच. आणि दुसरी गोष्ट हे आहे की माझी जी आत्या आहेत, हां. एका आत्याने मला शिकवलेलं आहे, खाली नज़र से सामने वाले को रोकने का, एक नज़र काफ़ी होती है बाउंड्री सेट करने के लिए. हे खरं. दूसरे आत्याने मला शिकवलं पॉइंट पे बात करने का, फैक्ट में बात करने का, पॉइंट में बात करने का. इफ़ यू कम एट मी, आई विल एटलीस्ट टेक 2 of you विद मी. आना है, आओ. सेट योर बाउंड्रीज, मेक योर रूल्स. ये जो प्रेडेटर्स रहते हैं ना, ये लोग प्रे ढूंढते रहते हैं. हाँ. शेर को भी जोर से आवाज़ करो तो शेर भी भाग जाता है. है. तो तुम क्यों डर के हो, है ना. सेल्फ डिफेन्स क्लासेस आर इम्पॉर्टंट. तो ये सब सीखा है मैंने आणि हे शिकलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर मराठी आहे, दादरची मुलगी आहे, मुंबईकर आहे, मांडोली तो आता है करने के लिए, तो वो सिचुएशन तक कभी जाने ही नहीं देते. लोगों की नज़र पहचानते हैं काइंड ऑफ थिंग. सो औरतों को जब भी लेके जाती हूँ अपने साथ में, हाँ. तो एक तो ये सारा चीज़ें आता है, लेकिन उसी के साथ में मैं कोई भी ऐसे जगह पे नहीं लेके जाती हूँ. कुठे पण मी असे जागे घेऊन जात नाही जिकडे मी पहिला स्वतः गेली नाही आहे. तिकडे जाते मी. अनोळख्या जागेवरती. हां, पहिले मी त्या जागेवरती जाते, त्या गावामध्ये त्या बायकांशी बोलते, एक रिलेशन करते. म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तर ते लोक आहेत, आजूबाजूच्या महिला आहेत. त्याच्याचबरोबर तहसीलच्या ऑफिसमध्ये मी जाऊन बसते, हां. तिकडे माझं बोलणं होतं. तिकडच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये मी जाऊन पहिले बसते. सगळ्यांना माझा चेहरा माहिती असला पाहिजे की मी 30 बायकांना तुमच्या एरियामध्ये घेऊन येते आहे. बरोबर. सगळं काय प्लॅनिंग प्रॉपर आहे. जर काय इश्यू झाला तर माझ्या एक फोन कॉलवरती येतील. बापरे. म्हणजे तुम्ही सेल्फ डिफेन्सबद्दल एवढं सगळं सांगितलं. तुम्ही लाठीकाठी चालवता म्हणजे पुन्हा तुम्हाला कराटे येतात, तुम्ही फायर देखील शिकले आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही महिला आहेत ज्या एकट्या आहेत आज आणि ज्या समाजात वावरत आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल? अप्रोच एनी सिच्युएशन विथ फुल कॉन्फिडन्स. बट सिच्युएशनला अप्रोच करायच्या अगोदर रिसर्च करा. रिसर्च करा पहिले, त्याच्यानंतर त्या सिच्युएशनला अप्रोच करा. आणि सिच्युएशन जितकं हॉट असेल तेवढंच तुम्ही कूलडाऊन व्हा. इमोशन्स बाजूला ठेवा. डिफिकल्ट आहे कारण का बाई जी आहे, औरत जो है, वुमन जो है, शी इज़ मेड अप ऑफ इमोशंस. लेकिन सिचुएशन हैंडल करने के टाइम पे
आई जगदंबे पण जेव्हा ती तलवार काढते तेव्हा ती इमोशनल नाही असते. माँ काली भी, भद्रकाली भी, जब उसने तलवार निकाली तो लक्ष्य पे गोल था, इमोशन पे नहीं था. उसका her husband had to lay in front of her शंकर टू काम हर डाउन, तभी जाके उसकी नज़र. लेकिन तब तक फैमिली पे और इमोशंस पे उसकी नज़र नहीं थी. उसको इतना था कि ये राक्षस है, इसका वध करना है. उसके लिए मुझे जो रूप धारण करना पड़े वो मैं रूप धारण करूँगी. और जब तक उसका वध नहीं करूँगी तब तक मैं तलवार चलाते रहूँगी. हां. फिर उसके कितनेही सर आने दो, कितीही, 1 डोकं असून दे, 4 डोकं असून दे. तसंच कुठल्याही सिच्युएशनला तुम्ही जेव्हा सामना करतात, रिसर्च, कॉन्फिडेंस, ट्रेनिंग एंड टेक केयर ऑफ योर मेंटल हेल्थ. सभी कुछ करना है, कर सकते हो, आज ही नहीं करना है. ओवर थिंकिंग मत करो, आज में जियो. आज बहुत खूबसूरत आहे. हा जो क्षण आहे ना, तू आणि मी समोर समोर बसलोय, हा परत कधी येणार नाही. हा आजच आहे. तुझी एवढी स्वीट स्माईल आहे ना, आज जी मला दिसते आहे ना, ती परत कधी एवढी स्वीट दिसणार नाही. कारण का मी तुला फर्स्ट टाइम भेटली आज. हो. है ना, बरोबर. तर ह्या स्माईलचा एन्जॉयमेंट, एसेन्स अँड द फेमिनिन एनर्जी ती ह्या क्षणामध्ये आहे. तर मी ह्या क्षणामध्ये कॉन्सन्ट्रेट करेन. ओव्हर थिंकिंग करणार नाही. ओव्हर थिंकिंग नाही करायची. मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट आहे. झोप आली ना, झोपून जा, नो प्रॉब्लेम. जेवढं करू शकते ना तेवढं कर, पण जेवढं करशील ना मनाने कर. लोकांनी सांगितलंय म्हणून नको करूस, किंवा काय करायचं आहे, करून दाखवायचं आहे म्हणून नको करूस. यूनिवर्स जो भी तेरे से होना है वो यूनिवर्स सामने लेके आया. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, आपल्या आई जगदंबेवरती, आपल्या देवावरती विश्वास ठेव. विश्वास ठेव. पुढचा क्षण ह्या क्षणापेक्षा पण फॅन्टॅस्टिक होणार आहे, हे बिलीव्ह कर. बी पॉझिटिव्ह. येस, तुम्ही एवढं सगळं सांगताय, माझ्या अंगावर शहारे येऊ लागले की एक महिला काय काय करू शकते. फक्त पॉझिटिव्ह असली पाहिजे, मेंटल हेल्थ चांगली असेल तर ती बऱ्याचशा गोष्टी करू शकते. जाता जाता मला एक प्रश्न पडला आहे. मगाशी तुम्ही युनिवर्स, मॅनिफेस्ट या विषयावर आपण बोलतोय. देव, तुमचा याच्यावर किती विश्वास आहे? 100% विश्वास आहे. देवीवरती माझा एवढा विश्वास आहे की मी निसर्गामध्ये 60 बायकांना एकटी घेऊन जाते. आणि या कॉन्फिडन्सनी की आम्ही सगळे सुरक्षित जाऊ आणि सुरक्षित येऊ. रिसर्च प्लानिंग सगळं काय आहे, लेकिन जब आउटडोर्स जाते हो कभी भी कुछ भी हो सकता है. आणि ती देवीच सांभाळते. जेव्हा पाऊस पडायचा तेव्हाच पाऊस पडतो, जेवढा पाऊस पडायचा तेवढाच पाऊस पडतो, जेव्हा ऊन यायचं तेव्हाच येतं. आणि ज्या दिवशी मी बोलली ना की आज रेनबो दाखव थोडासा मला आई, त्या दिवशी रेनबो पण दिसतो. कासला गेलेलो, रेनबो पण दिसला मला नेहमी, एव्हरी टाईम. सेकंड थिंग, मी सिंगल मदर आहे. माझी आई, माझी बहीण, त्या लोकांनी मला एवढा सपोर्ट दिलेला आहे. सगळ्याच फॅमिलींनी दिलेलं आहे, पण माझी आई आणि माझी बहीण खूपच स्ट्रॉंग आहे. त्यांनी मला एवढा सपोर्ट दिलेला आहे. जर माझी धरतीच्या वरची आई एवढी प्रेमळ आणि एवढी स्ट्रॉंग आणि माझ्यासाठी काही करू शकते, तर विचार कर ना ती देवी किती करू शकते आणि काय करू शकते. मला काहीच करायची गरज नाही, तीच सगळं बघून घेते, हा एक विश्वास आहे. तेव्हा तर, नाही तर मला घराच्या बाहेर पाऊल ठेवायला पण मला भीती वाटली असती. आज तिचा आहे ना, तर ती मला कधी असं सिच्युएशनमध्येच टाकत नाही की मला एवढं सगळं विचार करावं लागेल. ती फक्त बोलते जा, एन्जॉय कर, बी एन अँकर, बी द बेस्ट डान्सर, डान्स टू योर हार्ट्स कंटेंट, सिंग, एन्जॉय नेचर, सबको साथ लेके चल, सबको साथ लेके आ, बाकी आय विल ब्लेस यू. आमच्या सिस्टरहूडचा जो एव्हरी ट्रिप असतो, ॲट दी एंड ऑफ द ट्रिप आम्ही एक सिस्टरहूड सेरेमनी करतो. वा. ओके, तर आर यू रेडी टू डू दॅट सेरेमनी विथ मी? नक्की. या, सो गिव मी युअर हँड. ओके, क्लोज युअर आईज.
एक्झेल. इनहेल. होल्ड. एक्झेल. तुझ्या लहानपणामधून जी पण तुझी मोस्ट ब्युटिफुल मेमरी आहे तिला डोळ्यांच्या समोर आण. हसतानी, खेळतानी, नाचतानी, गातानी. नो प्रेशर. आता तीच मेमरीला तू तुझ्या फोरहेडच्या मध्ये आण आणि ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. Now listen to my voice. Your whole life as a woman तुला द्यायचं शिकवलेलं आहे. तू देतच गेलेली आहेस. तुझी एनर्जी, तुझी स्माइल, तुझं जे काय आहे तू सगळ्यांना देत गेलेली आहे. कारण का ही आपली परंपरा है कि औरत ने देना चाहिए और हम देते ही जाते हैं. अभी आदत पड़ गई है देने की. लेकिन तुम्हारी एनर्जी ना डाउन होते गई है. इतने सालों से डाउन होते गई है. इतने सालों से कभी कभी आंखों में आंसू आते हैं और रीज़न भी नहीं पता होता है. बट इट इज़ ओनली अ वुमन who can give you that feminine energy back willingly and exchange energies. Open your eyes, smile, give me a hug. Have a seat and go in peace. So this is a ceremony we do every time. आंखें भर आती है, इमोशनल हो जाते हैं एंड देन दे ट्रैवल अगेन एक नए सफ़र पे. सो ट्रॅव्हलिंग सिस्टरहुड एक वाइब है. आत्ता जे काही वेगळं होतं, लहानपणीची मेमरी मी पुन्हा नव्यानं आठवली. किती छान आहे हे सगळं. मग तीच आहेत. तो क्षण मी अचानक डोळ्यासमोर आणून आठवला, ज्या काही गोष्टी होत्या. आणि अगदी जे काही होतं ते तुम्ही खरंच सांगितलं. म्हणजे ही इतकी छान एनर्जी आहे, छान गोष्ट आहे. जसं तुम्ही सांगताय की निसर्ग खूप छान आहे, हे सगळं मला अनुभवता आलं त्या सगळ्या गोष्टीतनं. आणि तू ट्रॅव्हलिंग सिस्टरहुडच्या ओनली वन मेंबरचा हक घेतलेला आहे. आता इमॅजिन कर 30 विमेन सराउंडिंग यू गिविंग दॅट एनर्जी बॅक. 50 विमेन सराउंडिंग यू स्माइलिंग, हगिंग ईच अदर एंड सेइंग आराम से जा, फिर मिलेंगे. ठीक आहे. खरंच खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. इतक्या गोष्टी नव्यानं ऐकायला मिळाल्या, अनुभवता आल्या. खरं तर एक महिला जर विश्वास असेल, कॉन्फिडन्स असेल, तर तिला हवी असलेली सगळी गोष्ट करू शकते. आणि सिस्टरहुड टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत एन्जॉय करायला, नवीन ट्रिप एन्जॉय करायला नक्कीच आवडेल. सो त्यामुळे मनापासून धन्यवाद. सेल्फमेड सखी या शोमध्ये आलात आणि तुमचे अनुभव नव्या पद्धतीने, नवीन छान असे आम्हाला ऐकायला मिळाले त्याबद्दल. लोकमतनी जो आजपर्यंत मला सपोर्ट केला आहे नेहमी हर स्टेपवरती, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुझ्याशी मला भेट झाली आज ते पण त्याच्यासाठी पण खूप खूप थँक्यू. टू द गॉडेस अबाव. थँक्यू मॅम. थँक्यू.